तर विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी जे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची माहिती, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षेच्या संदर्भात आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये माहिती बघितलेली होती. आजच्या लेक्चरला आपल्याला एक महत्त्वाची माहिती बघायची आहे, ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टींचं उत्पादन होतं त्या वेगवेगळ्या गोष्टींच्या उत्पादनांना एक वेगळ्या प्रकारचा दर्जा किंवा एक वेगळ्या प्रकारची मान्यता प्राप्त करण्याचं जे एक महत्त्वाची संस्था आहे किंवा महत्त्वाचं एक जे एक निर्देशांक आहे तो निर्देशांक देणारी संस्था, भौगोलिक निर्देशांक जे दिले जातात त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती बघायची आहे. आत्ता नुकतेच आपल्या महाराष्ट्रातील जी वेगवेगळी उत्पन्न आहेत त्या वेगवेगळ्या उत्पादनांना पाठीमागच्या काही वर्षांच्यामध्ये भौगोलिक निर्देशांक दिले गेलेले आहेत. आता नुकतेच महाराष्ट्रातील 9 उत्पादनांना GI टॅग दिला गेलेला आहे. भौगोलिक निर्देशांक किंवा त्याची एक मालकी किंवा भौगोलिक गुणवत्ता राखण्यासाठी त्यांना मान्यता दिली गेलेली आहे. ती महाराष्ट्रातील 9 उत्पादनं कोणती आहेत ते आपल्याला आजच्या लेक्चरला या ठिकाणी बघायची आहेत. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर कृषीसह विविध उत्पादनांना संबंधित भौगोलिक निर्देशांक घेण्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याने देशात 5व्या क्रमांकाचं स्थान पटकवलेलं आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या एकूण भौगोलिक निर्देशांकांच्या मध्ये कृषी आणि बिगर कृषीसह एकूण 9 उत्पादनं आहेत ती GI टॅग त्यांना दिल्या गेलेला आहे. ती 9 उत्पादनं कोणती ते आपल्याला इथं बघायची आहेत. पहिलं जे उत्पादन आहे ते पहिलं उत्पादन आहे पान चिंचोळी चिंच. आता ही पान चिंचोळी चिंच याला आपल्या महाराष्ट्रातील या उत्पादनाला भौगोलिक निर्देशांक दिला गेलेला आहे. तो निर्देशांक देण्यासाठी पान चिंचोली पातळी चिंच उत्पादक संघ यांनी सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न केलेला आहे. हे जे उत्पादन आहे ते उत्पादन पान चिंचोली हे या ठिकाणचं उत्पादन आहे. ते लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात आढळणारे उत्पादन आहे. दुसरं उत्पादन आहे बोरसुरी तूर डाळ. आता हे जे उत्पादन आहे हे बोरसुरी तालुका निलंगा जिल्हा लातूर या ठिकाणी असणारं उत्पादन आहे. बोरसुरी तूर डाळ उत्पादक संघ या संस्थेनं या बोरसुरी तूर डाळ या उत्पादनाला भौगोलिक निर्देशांक देण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर आहे कास्ती कोथिंबीर. आता कास्ती कोथिंबीर जी आहे ती कास्ती कोथिंबीर याला भौगोलिक निर्देशांक प्राप्त करण्यासाठी कास्ती कोथिंबीर शेतकरी उत्पादक संघ आशिव तालुका औसा जिल्हा लातूर यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी कास्ती कोथिंबीरीला भौगोलिक निर्देशांक प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर आहे बदलापूर जांभूळ. आता बदलापूर जांभूळ जे आहे ते बदलापूर जांभूळ ठाणे जिल्ह्यातील आता आपण जर बघितलं तर बदलापूर जांभूळ हे ठाणे जिल्ह्यातील असणारे बदलापूर हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणचं एक भौगोलिक उत्पादन आहे. जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास चॅरिटेबल ट्रस्ट बदलापूर यांनी या बदलापूर जांभूळ याला भौगोलिक निर्देशांक प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर बहाडोली जांभूळ हे पालघर जिल्ह्यातील आढळणारा एक जांभळाचा प्रकार आहे. बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट बहाडोली यांनी या ठिकाणी बहाडोली जांभूळाला भौगोलिक निर्देशांक प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. अशी 5 उत्पादनं आहेत आणि पुढची उत्पादनं आहेत. त्याचबरोबर पुढचं उत्पादन आहे दगडी ज्वारी जालना या जिल्ह्यातील. आता ही जी दगडी ज्वारी आहे जालना जिल्ह्यातील किसान शेतकरी गट मात्रेवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना या ही जी संस्था आहे शेतकरी किसान गट मात्रेवाडीतील यांनी या दगडी ज्वारीला भौगोलिक निर्देशांक प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर आहे कुंथलगिरी खवा पेढा. हा जो आहे तो धाराशिव या ठिकाणचं एक महत्त्वाचं उत्पादन आहे. त्यालाही भौगोलिक निर्देशांक प्राप्त झालेला आहे. मराठवाडा GI संवर्धन संघ उदगीर जिल्हा लातूर यांनी या ठिकाणी कुंथलगिरी खवा याला GI किंवा भौगोलिक निर्देशांक प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. ही वेगवेगळ्या प्रकारची भौगोलिक उत्पादनं आहेत. त्याचबरोबर बिगर कृषी GI उत्पादन किंवा भौगोलिक कृषी जी भौगोलिक उत्पादनं आहेत ती कोणती आहेत तर त्याच्यामधील पेंडचे गणपती आणि कवडी माळ जे आहे त्याही 2 उत्पादनांना यावेळेला भौगोलिक निर्देशांक प्राप्त झालेला आहे. अशी एकूण 9 जी उत्पादनं आहेत ते 9 उत्पादनांना भौगोलिक निर्देशांक दिला गेलेला आहे. अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रातील नुकतीच प्राप्त झालेली 9 उत्पादनं आहेत की ज्यांना
भौगोलिक निर्देशांक प्राप्त झालेला आहे. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.